तुकोबराय म्हणतात अखंड अखंड, कारण तो नामधारक एकदा सिद्ध झाला की भगवंताला सुद्धा सगळं सोडावं लागतं त्याच्यासाठी. नामधारक सिद्ध व्हायला नामधारकाचा अधिकार या जगातला सगळ्यात मोठा अधिकार. उगात आलं म्हणून सांगते, गावामध्ये चर्चा सुरू होती अधिक मासात जीव घातलं पाहिजे, जीव घातलं पाहिजे, जीव घातलं पाहिजे. महिला मंडळांचे एकत्रीकरण झालं आणि योगायोगानं अधिक मास आला. आता या अधिक मासामध्ये भोजन खाऊ घालायचं. मग बायांचं ठरलं. एक लगबिगीनं घरी गेली आणि घरी गेल्यानंतर ती म्हणली, अहो तुम्हाला माहिती आहे का अधिक मासामध्ये जीव घातलं पाहिजे. मग कुणाला जीव घालायचं? त्याने असं करा, मी असं ऐकलंय मैत्रिणीकडून की एक ब्राह्मण तरी जीव घालावा बा. आता नवऱ्यानं त्याच वेळेला विचारलं, ब्राह्मण जीव घालायचा का ब्राह्मण जीव घालायचा? ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ज्याला त्रिकाळ संध्येचं भान नाही तो ब्राह्मण आहे. ज्याला जाणवू संस्कार माहित नाही तो ब्राह्मण आहे. मकान जाणतो, ज्याला उपासना ठाऊक आहे, जो त्रिकाळ संध्येचा वेळ झाला की संधी पात्र त्याच्या जवळच असलं पाहिजे, ब्राह्मण. आणि या गतीबरोबर त्याचं मन स्वच्छ, बुद्धी साफ. इकडे तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये इकडे ब्राह्मण काका म्हणता, मराठवाड्यामध्ये देव बाप्पा म्हणता ब्राह्मणाला. आणि असं ब्राह्मण जर रस्त्यानं दिसला ना, लोक म्हणतात देवा पाय पडू. त्यानं तिकडून म्हणायचं कल्याण. ते हो न हो पण कल्याण. आणि श्रद्धा अशी आहे ब्राह्मणाला नतमस्तकता व्हावी. पण त्या नवऱ्यानं विचारलं, ब्राह्मण बोलवायचा का ब्राह्मण? ते म्हणे, अहो काय असं करता, ब्राह्मण बोलवूया. ठीक आहे. मग तो ब्राह्मणाला निमंत्रण द्यायला चालला. त्याचा मित्र रस्त्यामध्ये भेटला. अरे म्हणला रामभाऊ कुठं? म्हणलं बायकोनं सांगितलंय आता येणाऱ्या सोमवारी म्हणे ब्राह्मण जीव घालायचाय. ब्राह्मण किती? म्हटलं बघू किती भेटतात तर काही हरकत नाही. ते म्हणलं एक सांगू का तुला, मी पण काही ग्रंथ वाचलेत. असंही म्हणला, गावाचे साधे 10 ब्राह्मण जीव घालायचे, त्याच्यापेक्षा तीर्थक्षेत्रीचा जर एक ब्राह्मण जीव घातला ना तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. तीर्थक्षेत्रीचा एक ब्राह्मण. आता तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, काशी, जे तीर्थक्षेत्र आळंदी, पंढरपूर हे जवळचे. मग हा तिकडे निघाला. निघाल्यानंतर त्याला पुन्हा एक जण भेटला. का हो म्हणे तीर्थक्षेत्रीचा एक ब्राह्मण, मला किती भेटतेत माहित नाही. त्या माणसानं त्याला त्या ठिकाणी ज्ञान दिलं. ऐका म्हणे, तीर्थक्षेत्रीचे 10 ब्राह्मण किंवा 100 ब्राह्मण जीव घालायचे असतील, एक पंडित जर जीव घातला ना तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. चला म्हणे पंडित शोधायला. आता असा पंडित शोधायला निघाला की पुन्हा चौथा भेटला. तो म्हणला कुठे निघालात? म्हणला पंडित शोधायला. तो म्हणला असे 10-100 पंडित जीव घातल्यापेक्षा एक परमहंस जर जीव घातला तर एवढ्या सगळ्यांना जीव घालण्याचं पुण्य मिळतं. आता परमहंस कुठं शोधायचा? तरी तो म्हणला प्रयत्न करतो. तो गेला परमहंस शोधायला. पुन्हा रस्त्यात 5वा भेटला. त्यांना सांगितलं काय झालं? तो म्हणला ओरडायची वेळ आली, कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं. त्यांना सांगितलं एकच काम कर, एक निष्ठावंत नामधारी वारकरी जीव घाल, 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य एकाच वेळेला मिळेल तुला. एवढी ताकद आहे त्या नामधाऱ्यांमध्ये. कारण का? नामधारकाची ही उपासना श्रेष्ठोत्तर आहे. महाराज म्हणतात कंठामध्ये ज्याने कृष्णमणी धारण केला, कृष्ण कृष्ण कृष्ण, आणि फक्त म्हणायच्या वेळेला प्रयत्न केल्यावर नाही, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ते आपोआप निघालं पाहिजे. अर्जुन जर झोपले ना तर अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. कुणी परराष्ट्रातला एक व्यक्ती तुकोबरायांची ख्याती ऐकून आला होता. आणि तुकोबरायांची ख्याती ऐकून आल्यानंतर दर मुक्काम करत करत आला. आणि बस आता सकाळची वेळ, देहू गाव जवळ आलं. आणि देहू गावामध्ये पहाटाची वेळ, देहू गावामध्ये विचारत निघाला, तुकोबा कुठे आहेत, तुकोबा कुठे आहेत, तुकोबा कुठे आहेत. कोणीतरी लोक म्हणले अहो इकडे जाताना दिसले. आता पूर्वीच्या काळात काही बाथरूमची व्यवस्था आपल्यासारखी नव्हती. तिथेच खायचं, पुढचं नाही बोलत. ते डोंगर असायचे, डोंगराच्या मागे तुकोबरा तिकडे गेले. त्या माणसाने ओळखलं, बहिर दिशेला गेले. स्नानाच्या अगोदर बहिर दिशेला गेले. ठीक आहे. पण ज्या वेळेला तो व्यक्ती हलक्या पावलानं तिकडे चालू लागला ना तर तिथून सुद्धा रामकृष्ण हरीचा वाक्प्रचार ऐकू येत होता. माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज
अशी अवस्था ज्याची होते ना तो काल्याचा अधिकारी आहे. कंठी धरीला कृष्णमणी. अजून एक सांगू का, वेड लागलं पाहिजे या कृष्णाचं. कृष्णमणी कंठी धरीला म्हणजे काय, त्याला असं धरून ठेवलं महाराज. जो वेदाला कळला नाही त्याला पक्क धरून ठेवलं. जनाबाई म्हणतात ना, धरीला पंढरीचा भाव वळे आकळे इरवी ना कळे. असा घट्ट धरून बसला की आता हा आम्हाला आणि आम्ही याला सोडू शकत नाही. म्हणून तर गवळणींची अवस्था झाली होती, याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी. हा जो कंठी धरीला कृष्णमणी आहे ना, याच्याकडे एवढं. म्हणून कबीर महाराजांना गावकरी म्हणायचे, महाराज 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 महाराज. कबीर महाराजांचा एक प्रसिद्ध दोहा आहे. जेव्हा ते भजनानंदी झाले, लोकांना अनुभव आला ना, त्यावेळेला लोक म्हणले, महाराज या आमच्या घराला पाय लावा, या या या. तेव्हा कबीर महाराज म्हणले, अरे माझ्या मागे काय पळता, कबीरा कबीरा क्या कहे, जाओ यमुना के नीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर होतील ना, तेव्हा एक गवळण निर्माण होईल. या उपासना कांड, ज्ञान कांड या असणाऱ्या या गवळणी आहे ना, या एवढी उपासना करता की यांना कृष्णाशिवाय करमत नाही आणि या कृष्णाशिवाय राहू शकत नाही. कारण का, यांनी कृष्ण नावाचा मणी घट्ट धरून ठेवलाय. विठ्ठल विठ्ठल. हा मणी म्हणजे जीव की प्राण आहे, हा कंठातला आहे. पण याने आमचं हृदय जिंकलं महाराज. हरीने माझे हरले भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा. पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. आता हे शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. आपण वडील धारेन जाणकार आहात. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतो. तुम्ही ज्या देवाला पाहिलं, ज्या कृष्ण तत्वाला अनुभवलं ना, आता त्याच्यात मन गुंतल्यावर पुन्हा संसाराकडे जायचं नाही. आता निवांत राहा आणि काय करा, त्यालाच पुन्हा आठवा, कंठी धरीला कृष्णमणी. गवळणींचा असा थाटमाट जमला. म्हणे देवानं वचन दिलं होतं की आम्हाला भेटल आम्हाला भेटल आम्हाला भेटल. काय झालं कोणास ठाऊक. अंतरीचा भाव जाणणारा तो मधुसूदन आहे, मनमोहन आहे, मुरलीधर आहे. गवळणी आपापल्या घरी गेल्या आणि यांनी बरोबर वेळ साधली, पावा वाजवायला सुरुवात केली. जशी मधुर बासरी वाजली तशा सगळ्या जणी त्या विधेयी अवस्थामध्ये गेल्या. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळ, काजळ कुठं असतं, ते थेपावर थेप थेपावर थेप लावता ना तुम्ही, मग काजळ माहित. कपाळी काजळ. गवळणींची अशी अवस्था झाली की डोळ्यातलं काजळ कपाळाला लावलं. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे मन मोहिले. नाथ महाराज म्हणले, एक गवळण तर एवढी वेडी झाली, गायीची वासरे म्हशीला सोडिली आणि बैलाची धार कशी काढू रे. ते पात्र घेऊन बैलाच्या जवळ गेली. मन मोहिले रे मन मोहिले. वेड्या झाल्या सगळ्या वेड्या. एक जण आपली त्या लेकराला दूध पाजत होती. जसा पाव्याचा आवाज आला तसंच त्या लेकराला सोडून दिलं महाराज आणि निघाली. एक पतीची सेवा करत होती, एक स्नानगृहामध्ये स्नान. वेगवेगळी अवस्था आहे गवळणींची. सगळ्या अशा आल्या आणि आल्यानंतर सगळ्यांचा जमाव पाहिला आणि देव सावध झाला. आता हा दृष्टांत महिला मंडळांनी नीट लक्षपूर्वक ऐका. आमचे दत्ताभाऊ म्हणले, आमच्या महिला मंडळांची एकी आहे आणि म्हणून अट्टहासानं सगळ्या आपल्या पतीला दरवर्षाला घेऊन येतात सप्ताहाला. म्हणून यांचं कौतुक आहे. सगळ्या जणी जमा झाल्या आणि भगवान श्रीकृष्ण असे ओट्यावर उभा राहिले आणि ओट्यावर उभा राहिल्यानंतर कमरेवर हात दिला आणि सगळ्यांना जाब विचारतात, का ग म्हणे तुम्हाला घरदार काही नाही का. गवळणी म्हणलं, का रे कृष्णा. अरे म्हणले, घरदार सोडून कुठे येतं का सांगा. अरे कृष्णा, बासरी तूच वाजवायची, आम्हाला मनमोहकता तू निर्माण करायची आणि आता उलट पक्षी तूच आम्हाला विचारतो तुम्ही आलात कशाला. देव म्हणला, अगं वेड्यांनो, मला भले बासरी वाजू द्या पण तुम्ही असं घरदार सोडून येता कामा. म्हणूनच इतके वेळ घरी पडले होते तुम्ही, बसून होते पण आल्या नाही कीर्तनाला. तुम्हाला वाटलं पहिली चाल होऊ द्या. तरी ह्या महिला सगळ्या भक्तिवान आहेत. नाही तर आमच्या काही काही बाय म्हणतात त्यांचं इवळ न बंद होऊ दे मग जाऊ. माझी भावंड गात असली ना, ते त्यांना माहितच नाही राग विराग काय.
अरे कृष्णा असं कसं विचारतो तुम्ही? अरे तू आम्हाला बोलवणारा, तू महारास करणारा, आम्ही आलोय ना आता. भगवान श्रीकृष्ण म्हणले बसा बसा, तुम्हाला जरा ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. जरा मांडी घालून सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा. देव म्हणला तिथे सरळ बसा म्हणला. आता माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. म्हणे पतिव्रता बाईचा अधिकार जगतावरचा सगळ्यात मोठा अधिकार आहे. रामायण सुद्धा सांगतं पतिव्रता धर्म नारी धर्म पती देव ना दुजा करहू सदा शंकर पाद पूजा. ज्या वेळेला राणी मैनावती पार्वतीची विदाई करते त्यावेळेला तुलसीदासांचं हे पद आहे. ती सांगते सती रूपात तू देवाचं ऐकलं नाही म्हणून तुला यज्ञात उडी टाकावी लागली. आता तुझ्यासाठी पती हा परमेश्वर आहे. तिकडे गोविंद जैसा भ्रतार प्रमाण नारायण तैसा परी बाबा नारायण तैसा परी जगावर एवढा अधिकार आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. ती जर सूर्याला थांब म्हणली ना तर सूर्य थांबतो. पण पतिव्रता कशी असली पाहिजे? जिच्या स्वप्नात सुद्धा पर पुरुष येत नाही. तिनं पाणी हातामध्ये घ्यावं, सूर्याला म्हणावं ए सूर्यदेवा, मनानं वचनानं कर्मानं जर मी माझ्याच पतीशी एकनिष्ठ असेल तर तुला थांबावं लागेल. सूर्य थांबतो, निसर्ग थांबतो, तिची सत्ता मोठी आहे. अरे कृष्णा पण तू हे सगळं आम्हाला का सांगतो? गवळणी विचारायला लागल्या. चंद्रप्रभा, ललिता, राधा या सगळ्या गवळणी आम्हाला का सांगतो? देव म्हणला तेच सांगतोय, मध्ये मध्ये बोलू नका. शहाणं माणसं बोलत असल्यावर तिसऱ्यानं मध्ये बोलायचं नसतं. गप बसले आपलं. ऐका म्हणे आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो. भगवंत गोष्ट सांगायला लागले, ऐका. अगं घरदार सोडायचं नसतं, नवऱ्याला सोडून असं यायचं नसतं. तुम्हाला काही कळतं की नाही? अक्कल हा प्रकार आहे की नाही? आता मी तुम्हाला सांगतो पतिव्रतेचा धर्म काय आहे. एकदा असं झालं, शिकार करणारा तो गडी शिकार करायला गेला. त्याची नारी त्याची पतिव्रता होती. त्यांना एक छोटंसं बाळ होतं. नवऱ्यावर तिचं प्रेम होतं आणि त्याचं सुद्धा पत्नीवर प्रेम होतं. तो तिला सांगून गेला. रात्रीची वेळ व्हायला लागली. ती त्याची वाट बघत अंगणामध्ये लेकराला खेळवत होती. थंडीचे दिवस होते, थंडी वाजत होती म्हणून शेकोटी पेटलेली होती. नीट ऐका, शेकोटी पेटलेली होती. शेकता शेकता ती लेकराला खेळत होती. थकून भागून शिकारीवरून तो आला. त्यानं आपला तो घोडा बांधला. प्यायला पाणी मागितलं, तिनं पाणी दिलं. त्याला थकवा आला, पडायची अवस्था झाली. तिनं पटकन मांडी घातली आणि त्यानं बायकोच्या मांडीवर डोकं ठेवलं. आणि जसं डोकं ठेवलं मंद मंद वाऱ्यानं त्याला शांत झोप लागली. आता सांगा, शेकोटी पेटलेली आहे, नवरा मांडीवर झोपलेला, डोकं मांडीवर आहे आणि तान्हुलं लेकरू खेळत खेळत शेकोटीकडे चाललं. आता काय करावं? नवऱ्याला उठवावं तर पतिव्रता धर्म मोडतोय. नवऱ्याची झोप मोडणं हे महाभयानक पाप. पण कोणता? जो धर्मानं पैसा कमवत असेल असा जर थकून झोपला तर त्याला सावधानपूर्वक उठायचं. हे पण सांगून जाते, उगाच मान असं नका करू. आणि मग तो झोपलेला, अगं उठावं तर त्याची झोप मोडते, पतिव्रता धर्म मोडतो. आणि न उठावं तर पोटचा गोळा अग्नीकडे चाललाय. छोटूस बाळ आहे, अग्नीमध्ये जाणार, काय करू काही कळेना. तिला कळवळ आला आणि तिच्या डोळ्यातून पाणी गळालं. कृष्ण गवळणींना सांगतात, ए गवळणींनो ऐका. तिनं त्याच वेळेला डोळे बंद केले आणि निसर्गाला प्रार्थना केली, ए देवा, तुझ्यापासून निर्मित हा निसर्ग आहे. मी उठावं तर माझा धर्म मोडतोय आणि न उठावं तर माझं लेकरू अग्नीमध्ये जातंय, तो सुद्धा माझा एक धर्म आहे. मी करू तर काय करू? हात जोडून अंग थरथर कापायला लागलं. डोळ्यातून पाणी आलं आणि थंडीच्या दिवसामध्ये अचानक मंद मंद पावसाचे टिपके पडायला लागले आणि पाऊस पडला. अहो जसा पाऊस पडायला लागला तशी शेकोटी विजली, बाळ थांबलं आणि याच्या अंगावर थेंब पडल्यामुळे हाही उठून बसला. सौभाग्यही वाचलं आणि लेकरूही वाचलं. अशाच टाळ्या गवळणींनी वाजवल्या. त्या म्हणलं, देवा तुला तर लई गोष्टी येतात.
म्हणलं, "हा, आपलं नावच कृष्ण आहे." मग ललिताने विचारलं, तुला म्हणायचंय काय? मला हेच म्हणायचंय, पतिव्रता धर्म एवढा मोठा आहे की त्या पतीला सोडून तुम्ही मी पावा वाजवल्यावर माझ्याकडे आलात कशाला? ललिता अशी उठली तर म्हणली, सरक बाजूला, तुलाच येतात का सगळ्या गोष्टीं गप्पा? मला काय येत नाही काय? तू खाली बस. देवाला खाली बस म्हणण्याची ताकद फक्त संतांमध्ये आणि गवळणीमध्ये आहे. देवाला खाली बसवलं आणि ललिता ओट्यावर उभा राहिली. आता नीट ऐका, ती ललिता देवाला एक कथा सांगायला लागली. ती म्हणली, ए देवा, मी सुद्धा तुला एक गोष्ट सांगते, ऐक. एका जणाला गावाकडे पैसा कमी पडू लागला म्हणून तो धन कमायला शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये जात असताना त्याला आठवलं, माझी बायको भोळी बाबडी आहे, हिचा माझ्यावर जीव आहे. म्हणून तो स्वतःच्या मूर्तिकार मित्राकडे गेला आणि स्वतः सारखी हुबेहूब दिसणारी मूर्ती करून आणली आणि हा ज्या गादीवर बसायचा त्या गादीवर ती मूर्ती ठेवली आणि बायकोला सांगितलं, माझी जशी सेवा करतेस तशी अखंड सेवा याची करायची. अहो पण तुम्ही, मी असा गेलो न असा आलो, व्यापारात धन कमवलं की मी येतो, पण तू माझं ऐकशील ना? ती म्हणली, अहो तुमचं ऐकणं हा माझा धर्म आहे. मला जशी चहा पाणी करते याला करायचं, काय चाललं कसं विचारते याला विचारायचं, सगळ्या गोष्टी यांच्याशी करायच्या. असं करता करता ती भोळी बाबडी त्या मातीच्या पुतळ्याशीच एकरूप झाली. बर किती दिवस? 8 दिवस, 15 दिवस, 33 वर्ष झाले. 33 वर्ष हा शहरात गेला आणि पैसा कमवण्याच्या नादान तिथेच भुलून गेला. आणि भुलून गेल्यानंतर एक दिवस त्यानं बांधलेल्या बिल्डिंगच्या छतावर तो उभा असताना त्याला गाण्याचा आणि सनाईचा आवाज आला. म्हणून त्यानं खाली डोकावून पाहिलं तर एका नवरदेवाची वरात चाललेली. याला आठवण आली, अरे आपली बायको तिकडे आहे, आपली बायको तिकडे आहे. आणि तोपर्यंत 33 वर्ष ही ह्या मातीच्या पुतळ्याशी एवढी एकरूप झालेली होती की तिला त्याच्याशिवाय आता करमत नव्हतं. हे कोण कुणाला सांगतं? गवळणी कृष्णाला सांगतात, ए कृष्णा ऐक, आता आमचा प्रश्न आहे. काय? तो व्यापारी शहरातून आला आणि त्यानं आपल्या दरवाजाला थाप मारली. कृष्णा सांग, तिनं मातीच्या पुतळ्याजवळ बसायचं का खऱ्या नवऱ्यासाठी दरवाजा उघडायचा? काय करायचं? खऱ्यासाठी उघडला पाहिजे ना बाबा. आता मातीच्या पुतळ्याजवळ, या देहाजवळ किती दिवस बसायचं? कृष्ण म्हणला, साहजिक आहे, जो खरा आला त्याच्यासाठी दरवाजा उघडायचा. त्या म्हणले, मग आम्ही घर सोडून कशासाठी आलो? जन्म जन्मांतराचा या आत्म्याचा पती आमचा कृष्ण नामाचा मणी तू आहेस. आम्ही तुझ्यासाठी त्या मातीच्या पुतळ्यांना सोडून इकडे आलो. विठ्ठल आणि म्हणून त्या गवळणीच्या साठी फक्त महाराज क्रीडा भगवंताला करावी लागली. का? कंठी धरीला कृष्णमणी. आता तुकोबराय म्हणतात, अवघा जनी प्रकाश. हा प्रकाश वेगवेगळ्या अर्थानं घेता येतो. अवघा जनी प्रकाश म्हणजे ज्ञान मार्गानं. त्या भगवंताच्या नामसाधना केली की माणसाला ज्ञान होतं. योग मार्गानं जर ही साधना केली तर याचा अर्थ असा होतो, माऊलींच्या अभंगाप्रमाणे, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ही उभी मूर्ती अवघा जनी प्रकाश. तो अंधकार जीवनातला कायमचा जातो आणि असा ज्याचा जातो त्याला तो अधिकार प्राप्त होतो आणि त्याला अधिकार प्राप्त झाला की मग तो काला वाटायचाही अधिकारी राहतो. वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू
आला वाटू एकमेका, असा स्वानंद सुखाचा अनुभव त्या संतांनी घेतला की मग ते प्रसाद वाटायला. आज गाथा हा प्रसादच आहे आपल्यासाठी, माय ज्ञानेश्वरी हा प्रसादच आहे. पण हा प्रसाद असा कोणाच्याही वाटायला गेला नाही पाहिजे. काही काही वेळेला ती दहीहंडी फुटाच्या वेळेला बाया एकमेकीच्या अंगावर पडतात, पण ते खापर घ्यायचं असतं त्यांना. ते खापर काय तो म्हणा, त्या खापराला पिठाच्या डब्यात ठेवलं का पीठ कमी पडत नाही, मग गिरण्या बंद नसत्या का पडल्या. मी तर गाडीत ते डिझेलच्या त्या टंकीतच टाकलं असतं तिथं. नको ताणच नको, पुन्हा कीर्तनाचं तुमचं मानधन नको, काहीच नको आम्हाला. हटलंच नसतं. कुठे वेडेपणा करायचा, श्रद्धा असावी पण ती अंध नसावी बरं का. गीतेचं एक तत्व सांगितलंय, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धा अशी असावी, आणि भारतीय संस्कृतीतली श्रद्धा अशी आहे की खांबामधून देव प्रगट झाला, दगडातही देव प्रगट होतो, फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे. आसमां झुकता है झुकाने वाला चाहिए, वो आता है बस बुलाने वाला चाहिए. ही श्रद्धा आहे, आणि ती श्रद्धा असेल तर त्यांना देण्यात अर्थ आहे. मग कोण पाहिजे तुम्हाला, म्हणे निके वैष्णव पाहिजे आम्हाला, निष्ठावंत वैष्णव, जे व्रत वैकल्य करता. पण ते कसं करता, एक तर संतांच्या मताने करता, नाहीतर वेदाच्या सांगण्यानुसार करता. त्यांचं आचरण कसं असावं, वेदात जसं सांगितलंय. हे बघा, भक्ती ही दोन प्रकारची, एक तर केली तर भोळी शबरी मातेसारखी करा. तुमच्या प्रमाण पाठही नाही भजनी मंडळांच्या. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्ललीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, पोहे सुदाम देवाचे फक्की मारी कोरडेची. उच्चिष्ट अथवा थोडे तुका मनी भक्ती पुढे. भक्ती जर केली तर भोळी बाबडी करायची शबरी मातेसारखी, आणि नाहीतर मग शास्त्रोक्त विधीने करायची सुदामजी सारखी. त्याच्यामध्ये थोडं सुद्धा चुकता कामा नाही. एक तर वेदाच्या सांगण्यावरून निकवा, नाहीतर मग साधी भोळी भक्ती करा. असा भाव जर असेल, आपल्यासारखं खोटं नाटक देवाला चलत नाही. असं कसं येईन कुठंही असं नाही चालत त्याला. का गये तो का नाही, की आला येतो कुछ नाही, तेल गेलं तूप गेलं हातात आलं धुपटणं, असं झालंय आपल्याला. काय मिळालं आपल्या पदरामध्ये एवढ्या दिवसाचं भजन. कुणाच्या घरात देवघर नाही इथं बसलेलं आहे, सगळ्यांच्या घरात देवघर. कधी देवानं आपल्या हाताचा प्रसाद खाल्लाय का? नैवेद्य देता का तुम्ही देवाला? नैवेद्य अशा बळच मान हलवितात. बरं, नैवेद्य देता का निवद देता? नैवेद्य देता ना. बरं, निवदामध्ये नैवेद्यामध्ये काय फरक आहे? निवद असतो एवढा एवढा, आणि नैवेद्य असतो ताट भरून. स्वतःला खायचं म्हणलं की ताट भरून, आणि देवाला द्यायचं असलं की एवढं एवढं चिपट. भजी केली असेल तर त्याच्यावर अर्धाच, कुरडायची तर एकच काढी, आणि पुन्हा म्हणे ते कुठं खातं. अगं तू खाऊ घाल ना, ते खाण्यासाठीच आहे. कोण कहता है भगवान आते नहीं, कोण कहता है वो खाते नहीं, कोण कहता है वो सोते नहीं. हे सगळं करणारं पाहिजे. पण असं कोणाच्याही पदरात देव पडत नाही बरं. त्याला माहिती आहे माझा सांभाळ कुठे होईल. घरात गडबडीत चालले की मुठभर साखर ठेवायची आणि जायचं आपलं बाहेर. त्याला डायबिटीज झाली म्हणजे. हे केलं पाहिजे, हा ग्रहस्थ जीवनातला धर्म आहे. निक का सांगितलं? अरे हे वचन पाळत असताना आपलं मन कुठे, आपली अवस्था कुठे, आपण करतो काय, असं काही पण कसं पण चालत नाही. आमच्या स्वामीजीकडे लोक यायचे, स्वामीजींना म्हणायचे, महाराज लवकर काहीतरी होईल, लवकर देवाची कृपा होईल, असं आम्हाला काहीतरी सांगा. मग जुने लोक खास करून ज्यांचं वाचन होतं ना, ते हे बऱ्याच वेळेला सांगायचे असा दृष्टांत. ते म्हणायचे लवकर प्राप्त झालं पाहिजे का, देवच दिसला पाहिजे का. भरपूर जुन्या लोकांच्या तोंडून मी हे ऐकलेलं आहे. काय करायचं ते म्हणायचे, इकडे काही नाही, तुला देव दिसला पाहिजे असं करायचंय ना, मग एकदम सोपं सांगतो म्हणे, अवघड सांगत नाही. काही नाही, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा. झोपलेल्या जर का त्याचा डोळा उघडला तर जाग्यावर ब्रह्म आहे. झोपलेल्या सिंहाच्या केस, नाकातला केस तोडायचा, आणि नागावरच्या त्या नागाच्या डोक्यावरचा मणी आणायचा. सोपं आहे. नागाच्या डोक्यावरचा मणी आणायचा, आणि ह्या केसाला त्या मण्यात ओवायचं, आणि असं गळ्यात बांधलं की देव समोर उभा. किती सोपं आहे. अरे बोलता वाटे सोपे, इतका परमार्थ सोपा आहे का? त्याला न्यूछावर करून द्यावं लागतं. काल आपण प्रमाण अनेक ऐकली आहे. त्याला निक व्हावं लागतं, त्याला चोरटे पण चालत नाही, त्याला कपट चालत नाही. एका क्षणाला
मी तुम्हाला त्याचं प्रमाण देईल. ज्या वेळेला महारास सुरू झाला, आता पुन्हा महारासाला आपण आलो, आणि गोपी गीत घडलं का, जेव्हा राधेला भगवान श्रीकृष्णांनी खांद्यावर घेतलं त्यावेळेला बाकीच्या गवळणींना ईर्ष्या झाली आणि त्या म्हणल्या, ए देवा, आमच्यात काय कमी पडलं म्हणून हिला खांद्यावर घेतलंस? अरे आम्ही काय नेवछावर करायचं कमी पडलो तुला? जयती ते धिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही. त्यांनी सांगितलं, असं जेव्हा अहम भाव आणि ईर्ष्या आली ना, देव गायबच झाले राधा मातेला घेऊन. ते म्हणले, ठीक आहे, राधा आणि मी जर एक आहे, श्रीकृष्णाय वयम नमा हे म्हणत असताना दोघांचं एक रूपत्व आहे. आलोप झाले, गायब झाले, आणि मग गवळणी लोळतायत, रडतायत, आठवतायत, ए देवा ये ना बाबा. कानया रे कानया रे कानया रे जग रे कानया रे कानया रे कानया रे जग रे कानया सुग्रीवाची मदत घ्यायची म्हणून. अरे काय चुकलं होतं राजा हरिश्चंद्राचं? कृष्णा, काय एवढा छळ, काय अपराध झाला त्या शिबी राजाचा? सांग ना देवा, का असं भक्तांना छळतो? अरे काय चुकलं